आज दिनांक 12 डिसेंबर 2024 आम्ही वसईतील गिरीश धर्मग्रामातील लोक संत फ्रान्सिस झेवियरच्या सेवादर्शनासाठी आलेलो आहोत. संत फ्रान्सिस झेवियर धर्मप्रचार करण्यासाठी दिनांक 7 एप्रिल 1541 रोजी युरोपमधून निघाली. 13 महिन्यानंतर म्हणजे 6 मे 1542 रोजी त्यांनी भारतभूमीवर पाऊल ठेवले. 15 एप्रिल 1549 रोजी धर्मप्रचार करत गोव्याहून निघून दक्षिण भारताचा किनारा पार करून श्रीलंकेमार्गे हिंदी महासागरातील अनेक बेटांना भेटी देत जपानपर्यंत गेली. जपानमध्ये एका जीवघेण्या आजाराने दिनांक 2 डिसेंबर 1552 रोजी वयाच्या 46व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांना जपानमधील शिंचेन या बेटावर रविवार दिनांक 4 डिसेंबर 1552 रोजी किनाऱ्यावरच पुरण्यात आली. 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर 17 फेब्रुवारी 1553 त्यांचे अस्थी गोव्याला पाठविण्यासाठी उकळून काढताच त्याचे विघटन न होता फादरांचा शेव व चेहरा पूर्वस्थितीत व टवटवीत असल्याचे दिसून आले. 16 मार्च 1554 या दिवशी त्यांचे शव गोव्याला पोचले. फादरांचे शेव टवटवीत होते याची साक्ष देण्यासाठी 67 वर्षानंतर 17 एप्रिल 1619 रोजी त्यांचा उजवा हाताचा वरचा भाग धडा वेगळा करण्यात आला व तो रोम नगरीत त्या संघाचे जे सर्वोच्च धर्माधिकारी राहतात तेथे जेजुआ चर्चमध्ये पाठवण्यात आले. त्यांना 12 मार्च 1622 रोजी संत म्हणून जाहीर करण्यात आले. गेले 180 वर्षापासून दर 10 वर्षांनी 3 डिसेंबर त्याचा स्मृतिदिनानिमित्त ते लोकदर्शनासाठी खुले ठेवले जाते. या 6-7 आठवड्याच्या कालावधीत जगभरातील लाखो भाविक या सेवाचे दर्शन घेत असतात.